मिरजेत छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याचा प्रस्ताव, कृष्णाघाट परिसरात पुतळा अथवा स्मारक उभारण्यासाठी 3.25 कोटीच्या निधीचा प्रस्ताव सादर। छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक अथवा भव्य पुतळा मिरज शहरात उभारण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे। शौर्य, त्याग, बुद्धिमत्ता आणि स्वराज्यावरील अढळ निष्ठेचे प्रतीक असलेले छत्रपती संभाजी महाराज हे मराठी मनाचे आराध्य दैवत मानले जातात। एक महान योद्धा, विद्वान आणि धर्मवीर म्हणून त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य स्वराज्य आणि धर्मरक्षणासाठी अर्पण केले। कोणत्याही संकटासमोर अथवा शत्रूसमोर न झुकता त्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले। त्यामुळेच त्यांचे कार्य आजही प्रत्येक मराठी माणसाच्या मनात आदराने स्मरणात आहे। युवा पिढीसमोर छत्रपती संभाजी महाराजांचा प्रेरणादायी आदर्श कायम राहावा या उद्देशाने मिरज येथील कृष्णाघाट परिसरात, ज्या ठिकाणाहून सांगली जिल्ह्याची सुरुवात होते, पावन कृष्णा काठावर पूररेषेच्या वर स्मारक अथवा भव्य पुतळा उभारण्याची मागणी करण्यात आली आहे। ही मागणी माननीय योगेंद्र भगवान थोरात यांनी ठामपणे मांडली असून या स्मारकासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सुमारे 3.25 कोटी रुपयांचा निधी मंजूर व्हावा यासाठी पालकमंत्री तथा आमदार सुरेश खाडे यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे। निवडून आलो किंवा न आलो पण दिलेला शब्द पाळतो अशी ओळख असलेल्या योगेंद्र थोरात यांच्या शब्दावर नागरिकांचा विश्वास असून त्यामुळे लवकरच मिरजेत छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारला जाईल अशी भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे। हे स्मारक मिरज शहराच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि वैचारिक वैभवात मोलाची भर घालणारे ठरेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे। छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा व्हावं अशी बऱ्याच लोकांची आधीपासून इच्छा होती। त्या अनुषंगानं जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, मिरजेतील लोकप्रिय आमदार मान्य सुरेशभाऊ खाडे असतील, यांच्याकडे आम्ही गेले बरेच दिवस पाठपुरावा करतोय आणि कृष्णा घाटावर हा छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा व्हावा अशी इच्छा मी त्यांच्याजवळ व्यक्त केली होती। आणि आजही आयुक्त साहेब होते, बऱ्याच अधिकाऱ्यांना आम्ही पत्र दिलेत, मान्यतेला पण आता ते आम्ही सादर करतोय, पाटबंधारे विभागाशी पण बोललोय आणि 2-3 दिवसातच या सर्व गोष्टी फायनलला जात असताना आज आचारसंहिता लागते असं कळतंय। त्यामुळे मी ही आनंदाची बातमी आमच्या मिरजकरांना देऊ इच्छित आहे की छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा लवकरच मिरजमध्ये होत आहे आणि निवडणुकीच्या तोंडावर वगैरे अशा काही गोष्टी होत नाहीत, कारण इलेक्शनमध्ये जिंकलो तरी होणारच आहे, हरणार तर नाहीच। मात्र याचा पाठपुरावा करून पुढच्या 1 महिन्यात आचारसंहिता संपल्यानंतर मान्यता पण मिळून जाईल। माननीय पालकमंत्री सुरेशभाऊ खाडेसाहेब आणि सर्वांनीच आम्हाला हे वचन दिलेलं आहे की तुम्हाला या पुतळ्याचं शेवटपर्यंत 2,75,000 रुपये DPTCमधून आम्हाला ते देण्याचा त्यांनी शब्द दिलेला आहे आणि लवकरच तो शब्द ते पूर्णही होईल। आज आचारसंहिता लागली नसती 4-5 दिवसात तर ते मान्यता पण त्याची बऱ्यापैकी मिळून गेली असती, पण काय हरकत नाही। आत्तापर्यंत लोकांना माहीत आहे की योगेंद्र थोरातनं जे बोललेलं आहे ते सगळं झालेलं आहे। कित्येक पुतळे असतील, कित्येक मंदिरं असतील, मी माझ्या निधीनं स्वखर्चानं केलेले आहेत। मात्र हे बजेट मोठं आणि यासाठी सरकारी परमिशन खूप लागत असल्यामुळं थोडा वेळ लागत आहे। तर या 3-4 दिवसात जर आचारसंहिता लागली नसती तर या गोष्टी पूर्णत्वास गेल्या असत्या। कालही माझं आणि सुरेशभाऊ खाडेसाहेबांचं बोलणं झालं आहे की अशा ज्या गोष्टी आहेत त्या आपण नक्की पूर्णत्वास नेऊ आणि जसं महापालिकेनं सांगलीमध्ये टेंडर काढलेलं आहे तसंच आपल्या इथं पण लवकरच टेंडर निघेल, पण DPTCच्या माध्यमातून निघेल, म्हणजे शासनाच्या पैशामधून निघेल आणि शासनाच्या जागेवर निघेल। खूप चांगल्या प्रकारचा ही डिझाईन आहे, आपण सगळेजण पाहू शकता। सर्व लोकांना दाखवून हे करून पुढची प्रोसिजर पूर्ण होईल।